नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. ओळखा बघू, हे काय आहे? व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? तुम्हालाच वाटत असेल हे बोंबील फ्राय आहे, पण नाही, हे आहे व्हेज डिश. तर हे आहे शेवग्याच्या फ्राय केलेल्या शेंगा. बघा, हे तुम्हाला वाटलं ना बघून की बोंबील फ्राय आहेत, पण ते नाही आहेत, हे आहेत शेवग्याच्या शेंगा. तर ह्याची मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते कशा बनवायच्या त्या. या आहेत माझ्याकडे शेंगा. मी शेंगांचे तुकडे करून घेतले. जाड शेंगा होत्या. जाड शेंगा पण जास्त डाळीत वगैरे घालत नाही, म्हणून हे मी आता ह्या तुम्हाला फ्राय करून दाखवते. खूप छान लागतात, कुरकुरीत पण होतात. ह्या जाड शेंगा जून असतात म्हणून जास्त कोण खायला बघत नाही. जून शेंगा, कवळ्या शेंगा खायला बघतात, पण ह्या जून शेंगा सुद्धा खूप छान लागतात. आता हे बघा, अशा शेंगा घेतल्या, शेंगांचे तुकडे करून घेतलेत मी. आता ह्याचं आपण साल काढायचं असतं. हे बघा, शेंगा कशा जाड आहेत. जाड शेंगाच घ्यायच्या, जून असलेल्या, खूप छान लागतात. हे अशा प्रकारे आपण त्याचं पूर्ण साल काढून टाकायचं. ते वरचं हाताने आपण साल काढून घेऊया. आता मी तुम्हाला दाखवते. बघा, अशा प्रकारे आता हे पूर्ण सोलून घ्यायची शेंग. अशी सोलून घ्यायची, म्हणजे साल आपल्याला दाताखाली येत नाही. खूप छान लागतात. आणि केल्यानंतर आपण नेहमी डाळीत भाजीत तर घालतोच, पण अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा. आता ही सोलून झाली. याचे मी 2 तुकडे करून घेतले. असे 2 तुकडे करायचे. एका शेंगाचे मध्ये चिरून 2 तुकडे करायचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचे. म्हणजे तोपर्यंत ते आपण स्वच्छ धुवून पण घ्यायचे असतात. अशा प्रकारे आपण सोलून घ्यायची. ही साल पूर्ण निघाली पाहिजे. एखादी साल राहिली तरी चालते, एवढंही नाही, पण साल जेवढी निघेल तेवढी आपण याची काढून टाकायची. नाही असं मधोमध ही 2 तुकडे असं सुरीने त्याचे करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे हे 2 तुकडे आपण करायचे आणि नंतर हे पाण्यामध्ये घालूया आपण. हे बघा, अशा प्रकारे. आता मी तुम्हाला सुरीने दाखवते कसे सोलायचे ते. सुरीने पण पटापट होतात सोडून. अशा प्रकारे आपण सुरीने सुद्धा पटापट सोडून घ्यायची शेंग. हे बघा, अशा प्रकारे पटकन निघते सुरीने. हे बघा, असं सुरीने सुद्धा आपण करूया. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवलं. तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल तशा प्रकारे करा. हाताने सोला किंवा सुरीने सोला. आणि ह्याच्यात आपण असे सगळ्या शेंगांचे असे 2 तुकडे करून घेऊया. अशा आपण 2 तुकडे करून हे पाण्यात घालून घेऊया. अशा आता मी हे सगळ्या शेंगा सोलल्या आणि त्याच्या आता हे 2-2 तुकडे करून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपण हे तुकडे करून घ्यायचे. हे सगळे शेंगा मी सोलून ठेवल्या आणि आता पटापट 2-2 तुकडे करायला मिळतात. पहिला सोलून ठेवायच्या आणि मग त्याच्या मधोमध चिरा देऊन 2 तुकडे करायचे, मग पटकन होतं. आता हे सोलून झाल्या. आता या पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. अशा प्रकारे हे धुवून घ्यायचं स्वच्छ. ह्या शेंगा खाल्ल्या डायबिटीसवाल्यांना पण खूप औषधी आहे. गुंड शेवग्याच्या शेंगा खायच्या असतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जास्त खायच्या शेंगा. अशा प्रकारे आपण आता ह्या धुवून घेतल्या. हे बघा, स्वच्छ धुवून घ्यायचं. हे पाणी साफ निथळून काढलं आपण. आता याला आपण आता मसाले लावून घेऊया. आपण आता पहिला मी चवीनुसार मीठ घालायचं. एक अर्धा चमचा मीठ घालते. चवीप्रमाणे घालायचं मीठ. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये किचन किंग मसाला घातला 1 चमचा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता. आणि हा आपला मालवणी मसाला 1 चमचा आणि हळद अर्धा चमचा. असं हे सगळे मसाले घालून घ्यायचे. आणि थोडं आपण अर्धा चमचा हिंग घालूया, म्हणजे आपल्याला मसाला वगैरे काही पीठ वगैरे काही बाधत नाही. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पूर्ण शेंगांना मसाला लागला पाहिजे. अशा प्रकारे आता हातानेच आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. छान मसाला शेंगांवर लागला पाहिजे. अशा प्रकारे बघा, मस्त शेंगांना सगळा चोळून घ्यायचा. म्हणजे मसाला छान असा आतपर्यंत गेला पाहिजे शेंगांच्या, म्हणून तो हाताने असा चांगला चोळून लावायचा असं. आता आपण हे शेंगांना सगळा मसाला लावून घेतला. आता याच्यावर आपण आता झाकण ठेवायचं आहे. आता आपण हे झाकण ठेवूया. हे बघा, असा मसाला लागला. आता आपण याला झाकण मारून एक 5 ते 10 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे.
त्याच्यावर, कारण त्याला मसाला आतपर्यंत शेंगांच्या गेला पाहिजे म्हणून एक 10 मिनटं आपण ठेवून दिला. नंतर 10 मिनटानंतर आपण एका भांड्यामध्ये मी 1 वाटी असं तांदळाचं पीठ घेतलं आहे. जेवढं आपल्या शेंगा त्याप्रमाणे अंदाजाने घ्या. आणि 2 चमचे मी बेसन घातलं, आपलं चण्याच्या डाळीचं पीठ घातलं. एका साईडला आपण पॅन गरम करत ठेवूया. असं एका साईडला पॅन गरम करूया. असं आता पॅन गरम केला की आपण ह्याच्यावर शेंगा आपण ठेवलेल्या 10 मिनटासाठी ठेवलेल्या त्याचं झाकण काढूया. आणि बघा अशा प्रकारे शेंगांना आतपर्यंत मसाला लागला आहे. बघा किती छान लागला ना मसाला, म्हणतो 10 मिनटासाठी मसाला लावून ठेवून द्यायचं असतं. आता ह्याला छान मसाला लागला, मीठ पण छान लागलं. इकडे पॅन पण आपला गरम झाला आहे. आपण मच्छी फ्राय करतो ना त्याप्रमाणेच करायचं आहे. 3 ते 4 चमचे आपण तेल घालूया. आता तेल गरम होते तोपर्यंत आपण हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया. फक्त बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलंय, ते सगळं मिक्स करून घ्यायचं. असं ह्याच्यात रवा वगैरे काही टाकायचा नाही, नुसतं बेसन आणि तांदळाचं पीठ. अशा प्रकारे आता हे पूर्ण शेंगांना असं पीठ हे लावून घ्यायचं. 3 ते 4 शेंगा मी सगळ्या लावून घेते आधी. तोपर्यंत आपलं तिकडे पॅनमध्ये तेल पण थोडं गरम होतं ना, म्हणून हे आधी लावून घ्यायचं. असं शेंगांना पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आलटून पालटून असं सगळं पीठ मिक्स केलं झालं पाहिजे, लागलं पाहिजे शेंगांना. आता आपण इकडे तेल पण आपलं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये पॅनमध्ये एक शेंगाची आपण मच्छी फ्राय करतो ना त्याप्रमाणेच एक शेंगाची ठेवायची ह्याच्यामध्ये पॅनमध्ये. आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. सगळ्या शेंगा जेवढ्या आपल्या पॅनमध्ये राहतील तेवढ्या ठेवून देऊया आपण पॅनमध्ये. आणि ह्या छान करपूस अशा करायच्या, खूप कुरकुरीत होतात आणि लागतात सुद्धा सुंदर. असं आपण हे फ्राय करूया. बरीच लोक नॉनव्हेज सुद्धा खात नाही, त्यांच्यासाठी हा नॉनव्हेज सारखाच प्रकार झाला. खूप छान लागतो आणि कुरकुरीत सुद्धा होतात. त्यांना वाटेल हे नॉनव्हेजच आहे की काय. अशा प्रकारे आपण या शेंगा संपूर्ण सगळ्या पिठामध्ये मिक्स करून पॅनमध्ये ठेवूया. असं आणि छान असं लालसर झाले पाहिजे करपूस. मीडियम गॅस ठेवायचा, एकदम फास्ट पण ठेवायचा नाही गॅस. अशा प्रकारे बघा अशा लावून घेतल्या मी शेंगा ह्या. आणि ह्या सॉस बरोबर सुद्धा तुम्ही खाल्लात ना तरी खूप छान लागतात. असं आपण लावून घ्यायच्या पूर्ण शेंगा. बघा जेवढ्या पॅनमध्ये राहतील ना तेवढ्या मी लावून घेतल्या. आणि वरती झाकण लावायचं. 2 ते 3 मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं. आणि हे आमचं छोटंसं किचन आहे. बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आपलं. आता पॅनवरचं आपण झाकण काढूया. हे असं झाकण काढायचं. आणि बघा छान झाले ना, कलर सुद्धा छान आलाय, रेड कलर एकदम आला. आता हे आपण उलटे करूया, म्हणजे एका साईडने आपले झालेले आहेत. हे बघा किती छान दिसतात ना, लाल लाल झालेत. करपवायचे नाही, मंद गॅसवरतीच हे करायचं. हे असे उलटे करून घेऊया आपण. वाटतात ना हे ओले बोंबील आहेत की काय, कोणी बघितलं तर त्यांना वाटेल खरोखर हे ओले बोंबील आहेत की काय फ्राय केलेले. हे अशा प्रकारे उलटे करून सगळे घेऊया आपण शेंगा. लहान मुलांना तर खूप आवडतात. लहान मुलं आवडीने खातात, त्यांना वाटतं फिशच आहे की काय. अशा प्रकारे आपण हे उलटं केलं. आता पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. साईडनी थोडं एक चमचा तेल सोडूया. साईडनी थोडं तेल सोडल्यानंतर आपण याच्यावरती 1-2 मिनटं परत झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनटाचंही बघा गॅस असा मंदच ठेवायचा, फास्ट करायचा नाही. पुन्हा 2 ते 3 मिनिटांनी झाकण आपण काढूया. आणि या बघा असं शेवग्याच्या शेंगा फ्राय झाल्या. वाटतात ना ओले बोंबील आहेत की काय, पण हे आहेत आपल्या शेवग्याच्या शेंगा. त्यातून सुद्धा छान शिजल्या जातात त्यामुळे, आणि लागतात सुद्धा चवीला खूप छान. आता आपण हे काढून घेऊया. आता या डिशमध्ये मी ह्या काढून घेते सगळ्या.
आणि आपण ह्या सॉस बरोबर किंवा नुसत्या अशा खाल्लात तरी सुद्धा त्या कुरकुरीत लागतात आणि छान लागतात चवीला. अशा आपण या डिशमध्ये काढूया. आणि ह्या गरमागरम आता खूप छान लागतात आणि कुरकुरीत. आणि आता पावसाळा पण येतो ना, आणि शेवगाच्या शेंगा पण गरमच असतात, तर ह्या पावसाळ्या सीझनमध्ये ह्या मुद्दाम करून खा, खूप छान लागतात. नुसत्या अशा फ्राय करायच्या आणि खायच्या. तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खा, सॉसबरोबर सुद्धा खूप छान लागतात. हे बघा, अशा प्रकारे झाल्या आपल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय करून. तुम्ही एकदा ह्या करून बघा, खूप छान लागतील आणि मला कमेंट करून सांगा.